ती म्हणजे पांडवांचा राजसूय यज्ञ। एक दिवस भगवंत आपल्या गादीवर बसलेले असताना पांडवाकडून एक दूत त्या ठिकाणी आला, भगवंताला नमस्कार केला आणि बोलायला सुरुवात केली की पांडवांची अशी इच्छा आहे, आम्ही राजसूय यज्ञ करावा। भगवंताने सांगितले, वा, अतिशय सुंदर कल्पना आहे। भगवंत उठले आणि हस्तिनापुराला आले। भगवंत आल्याबरोबर युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव बसलेले होते। त्याच वेळेस युधिष्ठिराने भगवंताला नमस्कार केला आणि बोलायला सुरुवात केली, भगवंता, तुमच्या कृपेने आम्हाला राजसूय यज्ञ करावा असं वाटतंय। भगवंताने सांगितले की कल्पना चांगली आहे, पण तुम्हाला माहित आहे का, राजसूय यज्ञ करण्याकरता चारही दिशेच्या राजाला जिंकावं लागतं। युधिष्ठिराने सांगितले, भगवंता, तुम्ही जसं सांगाल तसं आम्ही करू। आणि त्याच वेळेस भगवंतांनी एक योजना आखली। सहदेवाला दक्षिणेकडे पाठवलं, नकुलेला पश्चिमेकडे पाठवलं, अर्जुनाला उत्तरेकडे आणि भीमाला पूर्वेकडे पाठवलं। या चौघा जणांनी चारही दिशेचे राजे जिंकले आणि भगवंताकडे आले आणि सांगितले, भगवंता, आम्ही चारही दिशेचे राजे जिंकले। त्यावेळेस भगवंतांनी भीमाला जवळ बोलावून घेतलं आणि भीमाला बोलवला, सुरत, भीमा, त्या जरासंधाला जिंकलं का तुम्ही? भीमाने सांगितले की नाही। मग भगवंतांनी सांगितले, त्या जरासंधाला जिंकलं पाहिजे आणि जरासंधासोबत युद्ध करण्याकरता भगवंत, अर्जुन आणि भीम यांनी भिक्षुकाचा वेश धारण केला आणि जरासंधाच्या द्वारामध्ये भिक्षा मागू लागले। ओम भवती भिक्षा देहि, भवती भिक्षा देहि। आणि त्याच वेळेस जरासंध भिक्षा वाहण्याकरता आला। त्याच वेळेस तिघा जणांनी बोलायला सुरुवात केली की राजा, आम्हाला ही भिक्षा नको। जरासंधने विचारलं, मग तुम्हाला काय पाहिजे? त्यावेळेस तिघांनी सांगितलं की युद्धन्न देई राजन, आम्हाला युद्धाची भिक्षा घाल। आणि त्याच वेळेस जरासंधाने ओळखलं की हे ब्राह्मण नाही। जरासंधाने सांगितले, मी तुम्हाला युद्धाची भिक्षा घालतो, पण मला अगोदर तुमच्या हातात दाखवा की माझ्या योग्यतेचा कोण आहे। पहिला हात दाखवला भगवान श्रीकृष्णाने। जरासंधाने ओळखलं, हा कृष्णाचा हात आहे। जरासंधाने सांगितले की मी याच्यासोबत युद्ध करणार नाही। भगवंताने सांगितलं, का करणार नाही? जरासंधाने सांगितले, हा रणछोड दास आहे, युद्धातून पळून जातो, म्हणून मी याच्यासोबत युद्ध करणार नाही। कृष्णाला वाटलं, बरं झालं आपण सुटलो। दुसरा हात दाखवला अर्जुनाचा। जरासंधाने बोलायला सुरुवात केली, हा मल्लयुद्धाचा हात नाही, हा बाण ओढायचा हात आहे, याच्यासोबत मी युद्ध करणार नाही। अर्जुनाला वाटलं, बरं झालं आपणही सुटलो। आणि तिसरा हात दाखवला, तो म्हणजे भीमाचा। जरासंधाने सांगितलं, हाही तसा साधारणच आहे, पण मी याच्यासोबत भुकून घेतो। आणि त्याच वेळेस भीमाचं आणि जरासंधाचं युद्ध सुरू झालं। घनघोर युद्ध, दररोज युद्ध करायचे आणि संध्याकाळी एकाच पंक्तीला जेवायचे। असं 26 दिवसापर्यंत त्या ठिकाणी जरासंधाचं आणि भीमाचं युद्ध सुरू होतं। पण 7व्या दिवशी रात्री असं झालं, भीमाला झोपच येईना। भीम ह्या अंगावर त्या अंगावर, त्या अंगावर ह्या अंगावर व्हायला। भगवंताला जाग आल्याने पाहिलं, भीमाला झोप का येत नाही? भगवंतांनी विचारलं, भीमा तुला झोप का येत नाही? त्यावेळेस भीमाने बोलला सुरुवात, भगवंता, युद्धात मार मी खातो आणि पंक्तीत लाडू तुम्ही खाता। माझी आता मार खाण्याची कॅपॅसिटी संपली, मी निघालो। भगवंताने सांगितलं, काय झालं? याने सांगितलं, नाही, आता मी मार खाऊ शकत नाही। भगवंताने सांगितलं, आता उद्या तू एक काम कर, त्या जरासंधाला कसं मारायचं ते मी तुला सांगतो।
आणि दुसरा दिवस उजाडला आणि भीमाचं आणि जरासंधाचं घनघोर युद्ध सुरू झालं. पण आज भीम युद्ध कमी करतात आणि भगवंताकडे जास्त पाहतात. आणि त्याच वेळेस भगवंताने काय केले, गवताची काडी घेतली, ती मधून फाडली. भीमाच्या लक्षात आलं, जरासंधाच्या खालच्या पायावर पाय ठेवला, दुसरा पाय आपल्या हातात घेतला आणि जरासंधाला टारकन त्या ठिकाणी फाडलं आणि 2 तुकडे फेकून दिले आणि बोलायला सुरुवात केली, गोपाल कृष्ण भगवान की जय. असं ना म्हणतो की ते 2 तुकडे आले, एकमेकाला झुटले आणि पुन्हा युद्धाला प्रारंभ झाला. भीमाने विचारलं, भगवंता असं कसं काय झालं? त्यावेळेस भगवंतांनी बोलायला सुरुवात केली की याला जरा राक्षसिणीचा वर आहे, याला लहानपणी या राक्षसीने शिवलं होतं. जरा संध म्हणजे शिवणे, म्हणून ते झुटले आणि पुन्हा युद्धाला प्रारंभ झाला. भगवंतांनी पुन्हा त्या ठिकाणी गवताची काडी घेतली, अशी मधून फाडली, एक काडी विरुद्ध दिशेला फेकली आणि दुसरी काडी दुसऱ्या दिशेला फेकली. भीमाच्या लक्षात आलं, पुन्हा पायावर पाय ठेवला, दुसरा पाय आपल्या हातात घेतला आणि जरासंधाला टारकन त्या ठिकाणी फाडलं आणि विरुद्ध दिशेला तुकडे फेकले आणि जरासंधाचा वध त्या ठिकाणी झाला. गोपाल भगवान की जय. आणि जरासंधाच्या ज्या कारागृहामध्ये जे राजे यांना बंदी केलं होतं, यांची मुक्तता केली आणि राज्यामध्ये आले. आणि आल्याबरोबर त्या ठिकाणी भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, दुर्योधन, शकुनी 5 पांडव बसलेले आहेत. आणि राजसू यज्ञाचा अग्र मान कुणाला द्यायचा याच्यावर चर्चा सुरू झाली. आणि त्याच वेळेस सहदेव उठला आणि बोलायला सुरुवात केली की ज्याने आमचं लाक्षागृहामध्ये रक्षण केलं, अनेक संकटातून आम्हाला वाचवलं, त्या भगवान श्रीकृष्णाचीच अग्रपूजा करायची, दुसऱ्या कुणाची करायची नाही. असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी शिशुपाल होता, तो तारकन उठला आणि बोलायला सुरुवात, कुणाची पूजा करता? त्याचा आईचा पत्ता ना वडिलाचा पत्ता, कुणी त्याला गवळ्याचं म्हणतंय, कुणी त्याला यादवाचं म्हणतंय. त्याच्यावेळेस अर्जुन त्या ठिकाणी होता. अर्जुनाने बोलला सुरुवात केली, शिशुपाल. कृष्णाने सांगितले, अर्जुना थोडं थांब. कृष्णाने सांगितले, अर्जुना याच्या आईला मी वचन दिलेलं आहे की जोपर्यंत हा 100 गुन्हे एकाच वेळी करणार नाही तोपर्यंत त्याला मी मारणार नाही. कारण ज्यावेळेस हा शिशुपाल जन्माला होता त्याला 3 डोळे होते आणि ज्योतिषकारांना असं सांगितलं होतं की याला ज्याच्याजवळ दिल्याच्या नंतर याचा डोळा गायब होईल, त्याच्या हाताने याचा वध होईल. आणि शिशुपालाच्या आई सगळ्यांच्या हातात द्यायची. पण कृष्णाने म्हटले, ज्यावेळेस माझ्या हातात दिल्याबरोबर याचा डोळा गायब झाला त्यावेळेस त्याच्या आईने बोलायला सुरुवात केली, भगवंता याला तू मारू नकोस. आणि त्यावेळेस मी वचन दिलं की आत्या, याचा जर मृत्यू माझ्याने हाताने असेल तर तो चुकणार नाही, पण मी तुला वचन देतो की जोपर्यंत हा 100 गुन्हे एकाच वेळी करणार नाही तोपर्यंत याला मारणार नाही. आणि शिशुपालाने बोलायला सुरुवात केली, हा चोर आहे, दुसऱ्यांच्या स्त्रियांना पळवतो. अनेक शिव्या द्यायला सुरुवात केली. भगवंतांनी शिव्या मोजायला सुरुवात केली. 95 शिव्या झाल्या. भगवंतांनी शिशुपालाला बोलायला सुरुवात केली, शिशुपाल सावधान. शिशुपाला सांगितली, जा. 100 शिव्या दिल्याबरोबर भगवंतांनी आपलं सुदर्शन चक्र काढलं आणि शिशुपालाचं भर सभेमध्ये त्या ठिकाणी मुंडकं उडवलं. आणि त्याचा वध झाल्याबरोबर शिशुपालाच्या देहातून एक दिव्य ज्योत प्रगट झाली आणि भगवंतामध्ये विलीन झाली. त्यावेळेस युधिष्ठिराने नारदाला प्रश्न विचारला की शिशुपालाने एवढ्या मोठ्या शिव्या दिल्या आणि मग ज्योत भगवंतामध्ये कसं काय विलीन झाली? त्याच वेळेस त्यांनी सांगितले की हा शिशुपाल कोण होता? तर तिसऱ्या दिवशी आपण कथा पाहिली की जय विजय यांना जो सनकादिक ऋषीने शाप दिला होता, भगवंताच्या द्वारपाळापैकी हा एक शिशुपाल होता. आणि याची मुक्तता केली आणि सुंदर असा यज्ञाला प्रारंभ झाला. आणि त्याच वेळेस राजा परीक्षितीने विचारलं, महाराज या राजश्री यज्ञामध्ये कुणी कुणी काय काय कामं केली ते मला सांगा.
आणि त्याच वेळी शुकाचार्य सांगतात की राजा, भीमाला भोजन प्रमुख करण्यात आलं, कारण जो जास्त खातो तोच दुसऱ्याला खाऊ घालू शकतो. जगात काही असे लोक आहेत ते स्वतः खात नाही आणि दुसऱ्याला खाऊ देत नाही. एक वर्ग. दुसरा वर्ग असा आहे की ते स्वतःच खातात पण दुसऱ्याला खाऊ देत नाही. दुसरा वर्ग. तिसरा वर्ग असा आहे ते स्वतः खात नाहीत पण दुसऱ्याला खाऊ घालतात. आणि चौथा वर्ग असा आहे की स्वतःही खातात आणि दुसऱ्यालाही देतात. पहिला वर्ग स्वतःही खात नाही आणि दुसऱ्यालाही खाऊ देत नाही. असे विघ्न संतोषी लोक असते काही काही. एखादा जर वर्ग नाही द्यायला लागला, अरे कशाला देतो, म्हणजे स्वतः देत नाही आणि दुसरा एखादा द्यायला त्याला देते, विघ्न संतोषी म्हणायचे. दुसरा वर्ग असा आहे स्वतःच खाते पण दुसऱ्याला देत नाही. ही मंडळी राजकीय. तिसरा वर्ग असा आहे स्वतः खात नाही पण दुसऱ्याला खाऊ घालतात. हे स्वयंपाक करणारे जे आचारी लोक असतात, यायला दिवसभर खायला भेटत नाही पण दुसऱ्याला करून खाऊ घालतात. मग स्वतः खात नाही पण दुसऱ्याला खाऊ घालतात. आणि चौथा वर्ग समाजात असा आहे की स्वतःही खातात आणि दुसऱ्यालाही खाऊ घालतात. ते संत आहे सेवितो हा रस वाटितो वानिका. स्वतःही खातात आणि दुसऱ्याला देतात. भीमाला भोजन प्रमुख करण्यात आलं, पण भीम काय करायचा, ब्राह्मणाच्या पंक्तीमध्ये गदा घेऊन फिरायचा आणि ब्राह्मणाला सांगितलं की नीट जेवा, टाकून देऊ नका. भीमाच्या धास्तीने ब्राह्मण वाळून चालले. भगवंतांनी पाहिलं एवढं मोठं ब्राह्मणाला खायला आहे, ब्राह्मण वाळून का चालले. आणि भगवंताच्या लक्षात आलं भीम घोटाळा करायला लागलाय. भीमाला जवळ बोलावून घेतलं आणि भीमाला सांगितलं की भीमा, त्या टेकडीवर एक साधू राहतात, त्यांना बोलवलं का तू यज्ञ करता. त्यावेळेस भीमाने सांगितलं नाही. मग भगवंताने सांगितलं त्या ऋषीला यज्ञ करता जेवणा करता घेऊन ये. आणि भीम त्या टेकडीवर गेला, आवाज दिला, ओ ऋषीवर, आमच्या घरी यज्ञ चालू आहे, तुम्ही यज्ञामध्ये जेवायला या. त्या ऋषीने सांगितले की हा येतो येतो. भीमाने सांगितलं अहो बाहेर येऊन तरी सांगा. आणि ते ऋषीच्या वेळेस बाहेर आले, त्या ऋषीचं सर्व अंग मनुष्याचं होतं पण तोंड मात्र घोड्याचं होतं. भीमाने विचारले असं कसं काय झालं. त्यावेळेस त्या ऋषीने सांगितलं मागच्या जन्मात मी ब्राह्मणाच्या पंक्तीत फिरायचो आणि ब्राह्मणाला सांगायचो की नीट जेवा, टाकून देऊ नका. आणि भीमाला वाटलं भगवंतांनी आपल्याला बरोबर त्या ठिकाणी पाठवलं. आणि आता भीम त्या ठिकाणी आला, ब्राह्मणाला हात जोड लागला, लागन तेवढं घ्या, उरलं तर टाकून द्या, असं भीमाला भोजन प्रमुख केलं. दुर्योधनाला खजिनदार करण्यात आलं, कारण दुर्योधनाच्या हातात पद्म होतं. या दुर्योधनाने जेवढं दान केलं त्याच्यापेक्षा दुप्पट माग येऊन पडायचं. आणि दुर्योधना पांडवाचा चांगलं व्हावं असं याला वाटत नव्हतं, म्हणून हा काय करायचा, भरपूर दान करायचं. जेवढं दान केलं तेवढं माग येऊन पडायचं. म्हणून दुर्योधनाला खजिनदार केलं. अतिथीशी पाय धुण्याकरता द्रौपदीला नियुक्त केलं. आणि आता राजा परीक्षितीने प्रश्न विचारला, महाराज, जो अखिल कोट ब्रह्मांड नायक हिरण्यगर्भ परमात्मा त्या श्रीकृष्णाने माझ्या आजोबाच्या यज्ञामध्ये काय काम केलं ते मला सांगा. त्याच वेळी शुकाचार्य सांगतात की राजा, अखिल कोट ब्रह्मांड नायक हिरण्यगर्भ परमात्मा श्रीकृष्णाने तुझ्या आजोबाच्या यज्ञामध्ये उष्ट्या पत्रवाळ्या काढायचं काम केलं. आणि त्यावेळेस ज्यावेळेस उष्ट्या पत्रवाळ्या काढल्या आणि राजा, त्यावेळेस मी एका पोपटाचं रूप घेऊन आलो आणि एक भाताचा शीत त्या ठिकाणी मी खाल्ला आणि स्वर्गामध्ये घंटा वाजली. आणि त्याच वेळेस कृष्णाने बोलायला सुरुवात की युधिष्ठिरा, तू भाग्यवान आहेस, तुझ्या यज्ञामध्ये कुणीतरी हंसाचे हंस परमहंस शुकाचार्य त्या ठिकाणी जेवून गेले. आणि शुकाचार्य सांगतात की राजा, त्या एका शीताचं ऋण माझ्यावर आहे म्हणून मी तुला ही कथा त्या ठिकाणी सांगत आहे. असा सुंदर पांडवांचा राजसूय यज्ञ झाला.